ह्या एका झाडामुळे हायवेची दिशाच बदलली। इतकं दुर्मिळ झाड कोणतं बरं? 2008 साली कोल्हापुराच्या गगनबावडा महामार्गावर शेनेवाडी रस्त्यात डॉक्टर मधुकर बाचुलकर यांनी एकाच काटेसावराच्या झाडाला लाल आणि पिवळी फुलं येताना पाहिली। शाल्मलीच्या झाडाला प्रामुख्याने लाल रंगाची आणि जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाच्या फुलांच्या नोंदी आढळतात, परंतु एकाच झाडाला लाल आणि पिवळी फुले हे दुर्मिळ। 2010 साली बाचुलकर यांनी याच्यावर रिसर्च पेपर प्रकाशित केला। त्यानंतर काही दिवसांनी त्या भागामध्ये जेव्हा रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू झालं तेव्हा हे झाड तोडायला लागणार होतं। मग त्यानंतर डॉक्टर, त्यांचे मित्र अनिल आणि सयाजी शिंदे ते शेनेवाडीच्या ग्रामस्थांनी हे झाड वाचवण्याचं ध्यानी घेतलं। कोल्हापूरचे माजी वन अधिकारी गुरुप्रसाद यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्यासोबत यशस्वी चर्चा केली। झाडास कोणतीही इजा न होऊ देता रस्ता वळवून घेण्याचे ठरवले आणि दुर्मिळ काटेसावर वाचला। अजूनही हा वृक्ष कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर दिमाखात उभा आहे। आपण नक्की बघायला जा, फक्त त्या वृक्षाला इजा करू नका। एकाच झाडाला 2 प्रकारची फुलं येणं हे वनस्पती शास्त्रदृष्ट्या एक दुर्मिळ घटना आहे। सगळ्यांनी ठरवलं तर अशा दुर्मिळ झाडांचं संवर्धन करता येईल। लाल काटेसावराच्या झाडावर आपण केलेला व्हिडिओ जोरात गाजला। तो पाहण्यासाठी प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून दुर्मिळ झाडांचं संवर्धन होईल। धन्यवाद। आरोग्यम धनसंपदा।